भगवान श्री ज्ञानोबराया फार सुंदर सांगतात ज्ञानेश्वरीतून. माऊली म्हणतात, ज्ञानी लोकांकडून आपला जर फायदा जर करून घ्यायचा असेल ना, तर त्यांची कृपा संपादन करावी लागते, त्यांचा विश्वास आधी कमावा लागतो. त्यानंतर ज्ञानीजनांना वाकडं बोलून जमत नाही बरं का, तर त्यांना फार प्रेमाने बोलावं लागतं. हा, तुम्ही मोठ्या माणसांकडे गेल्याच्या नंतर जे श्रीमंत असतात किंवा फार मोठे राजकारणी वगैरे असतात त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर अगोदर त्यांची स्तुती करावी. का साहेब, तर तुमच्यासारखा पराक्रम तुम्हीच करू शकता. काय लोकांचा विश्वास आहे तुमच्यावर, फार उदार अंतकरण साहेबांचं, असं म्हटल्यानंतर काही न देणारा माणूस सुद्धा 10,000-5,000 रुपये सहज देऊन जातो. ज्ञानी लोकांची किंवा जे मोठे लोक असतात त्यांची एक खासियत, त्यांना स्तुती आवडते. आणि म्हणून माऊली सुद्धा म्हणतात, माझ्या गुरुंनी तर मला इतकं मोठं सामर्थ्य दिलं की मी ज्ञानेश्वरी लिहू शकतो, योग साधनेमध्ये एवढा प्रवीण झालो. एवढंच काय, दगडाची भिंत मी चालवली, एवढं योग सामर्थ्य, आठीवरती मांडी बाजवली, अजून काय द्यायला पाहिजे श्री गुरुंनी? योग सामर्थ्य मला दिलं. जगात संजीवन समाधी घेण्याची कला फक्त माऊलींकडेच. आणि अशा पद्धतीने हे माऊली या ठिकाणी आपल्या गुरूंना विनंती करतायत, ज्ञानेश्वरी मला लिहायची, आपली गुरुकृपा दृष्टी माझ्यावरती असावीच. परंतु ज्ञानेश्वरी लिहित असताना स्तुती करतायत बरं का गुरूंची, विनंती स्तुती करून विनंती करतायत की नवरस जे आहेत व्याकरणामध्ये, अद्भुत, शांत, बिबिस वगैरे असे सगळे 9 रस मानले जातात. तर 9 रसांचा तू समुद्र तयार कर माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये, आणि उचित अशा प्रकारचे रत्न त्या परमार्थ निरूपणाला साजेसे अशा प्रकारचे अभिप्राय माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये भावार्थाचे निर्माण होऊ दे, अशी विनंती माऊली ज्ञानेश्वरीतून करतात. फार गोड लिहितात माऊली. म्हणतात, ऐका. नवरसा भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये.